परभणी जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईचं संकट अधिकच गडद होत असून सलग 5व्या दिवशीही अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध नाहीये। परभणी शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश पंपांवरती नो स्टॉकचे फलक झळकत असून वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ज्या मोजक्या पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात। अनेक नागरिक कॅन घेऊन डिझेल भरण्यासाठी गर्दी करत असल्यानं काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। परभणीतल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी जिल्ह्यातील इंधन टंचाई सलग 5व्या दिवशी कायम आहे आणि हे संकट अधिक गडद होताना दिसत आहे। कारण आज परभणी शहरातील जवळपास 12 पेट्रोल पंप आहेत। या 12 पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध आहे काही ठिकाणी, मात्र अनेक ठिकाणी पेट्रोल पंपच बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि डिझेल तर नाहीच आहे। मी सध्या परभणीच्या अमोल पेट्रोल पंपावर आहे। आपण जर बघितलं तर इथं डिझेल पेट्रोल दोन्ही शिल्लक नाही, मात्र तरीही नागरिक इथं कॅन घेऊन पहाटेपासून रांगेमध्ये उभे आहेत। किती वाजल्यापासून रांगेमध्ये? 4:30-5 वाजेपासून भेटणं झाली। मग काल बी 4 वाजेपासून आलं तरी भेटणं। तरी आलं नंबर आला 2 नंबर कॅन राहील बंद केलं। NRI म्हणाले 12-1 वाजता डिझेल रोज लाईन लावून उभे राहिले। रोज ड्रायव्हर काय करणार त्याला? गाडी बघणार गाडीसाठी। आता एक ड्रायव्हर आहे, गाडी हप्ता भरणार का गाडी चालवणार का नंबरला लागणार। आता 2-3 दिवसानं मीच स्वतः 10 लिटर डिझेल घेऊन चाललो। नंबर डिझेलच भेटायला नाही। आम्हाला 4 व्हीलरसाठी डिझेल पाहिजे होतं, बट आम्ही 4:30-5 वाजल्यापासून इथून येऊन थांबलेले आहेत। मात्र यांचं असं म्हणणं आहे की 9-9:30ला चालू होईल आणि 9-9:30ला चालू होईल म्हणत आहे। मात्र यांचं अजून काहीच कल्पना नाहीये की डिझेल येईल म्हणून। आणि काय अजून त्यांचं गाड्यामध्ये बी आम्ही लावलेल्या रांगेमध्ये, तरी हे रांगा त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आधी कल्पना दिली होती की 6 वाजता चालू होईल म्हणून। आम्ही 4:30 वाजल्यापासून इथं थांबलेलो आहेत, उपाशी पोटी थांबलेलो। मात्र अजून काही यांचा काही निर्णय दिसत नाही की चालू होईल म्हणून। असं कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।